कृतज्ञता हा जीवनाचाच पासवर्ड आहे. जीवनाचाच तो पासवर्ड आहे. मला तर कृतज्ञतेवर एवढं भरभरून बोलावंसं वाटतं नेहमी. कृतज्ञतेशिवाय तुम्ही आयुष्यात सुखी होऊ शकत नाही, समाधानी होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही, काहीच तुम्ही करू शकत नाही कृतज्ञतेशिवाय. आणि आपण ते कृतज्ञतेशिवाय करतो म्हणून आज संपूर्ण जगामध्ये, सगळ्या संस्थेमध्ये, सगळीकडे तुम्हाला आज जी दुःख दिसत आहेत, कटकटी दिसत आहेत, प्रॉब्लेम दिसत आहेत, या सगळ्याला कारण लॅक ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेचा अभाव हा सर्वात महत्त्वाचा विषय हा संपूर्ण जगाला भेडसावतोय. थँक्यू म्हणतो आपण, थँक्यू म्हणणं हे मेकॅनिकल झालेलं आहे, पण या थँक्यूमध्ये कुठेच भावना नसतात, ओलावा नसतो. कृतज्ञता खरं म्हणजे अशी गोष्ट आहे की तिचा आपल्याला कायम विसरत असतो. थोडक्यात जर सांगायचा, प्रत्येक क्षण, आपल्या आयुष्याचा जो प्रत्येक क्षण आहे हा खरा व्हॅल्युएबल आहे. कारण हे लाईफच मोठं व्हॅल्युएबल आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे जीवन आपण जे जगतो आहे त्या प्रत्येक क्षणाला खूप महत्त्व आहे आणि तो क्षण आपण एन्जॉय केला पाहिजे, त्या क्षणाची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. असं करत करत आपलं लाईफ गेलं पाहिजे खरं म्हणजे. कारण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंतच लाईफ आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला कृतज्ञतेचं हा धागा आपल्याला नेहमी जवळ ठेवला पाहिजे. म्हणून सद्गुरू जेव्हा म्हणतात की प्रत्येक क्षण हा सण व्हायला पाहिजे, तेव्हा प्रत्येक क्षण हा कृतज्ञतेने भरला गेला पाहिजे, तरच तो प्रत्येक क्षण हा सण होऊ शकतो, हे नक्की लक्षात ठेवायचं. म्हणून आहे त्याची कृतज्ञता आपल्याला नाही झाल्यानंतर येते. आहे त्याची कृतज्ञता ती गोष्ट नाही झाल्यानंतर आपल्याला कळते. म्हणून प्रत्येक क्षणाची कृतज्ञता आपण बाळगत नाही आणि त्याचमुळे आपण आयुष्यात प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकत नाही, लक्षात ठेवा. कारण आपण नेहमी पुढेच बघतो, आपलं नेहमी पाहणं पुढेच असतं. आहे तिथे पाहणं आपण शक्यच होत नाही आपल्याला. तुम्ही बघा, आता ह्या क्षणाला तुमचं आयुष्य चाललेलं आहे, पण तुम्ही सतत पुढे काय करायचं, पुढे कसं मिळवायचं काहीतरी, याच्याच मागे असतात. त्यामुळे हा क्षण खरं म्हणजे हा क्षणाला तुमच्याकडे जे जे आहे आणि त्याच्यातलं सर्वात अमूल्य म्हणजे तुमचा प्राण आहे, हे खरं खूप कृतज्ञता व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात ठेवायची. त्याची किंमत आपल्याला कधीच कळणार नाही. म्हणून नेहमी कुठलीही पुस्तकं आता तुम्ही बघितली त्याच्यामुळे ते नेहमी म्हणतात की आपण उद्या नाही असं समजून चाला. रोज नका समजू, असं निगेटिव्हिटी नको आपल्याला, पण एक लक्षात ठेवा की पुढल्या क्षणाला आपण नाही आहोत. तर तुम्हाला विचारलं तर काय आपल्याला करायचं राहिलं आहे, तर तुमच्या डोक्यामध्ये खूप गोष्टी येतील. अरे, एवढ्या गोष्टी करायच्या राहिल्यात माझ्या. त्यामुळे हा जो आहे तो क्षण आहे ना, हा आपण प्रत्येक क्षणाला आहे ना कम्प्लिटली आनंदात जगता आलं पाहिजे आपल्याला, तरच तो क्षण आपण सण म्हणून साजरा करू शकतो. म्हणून कृतज्ञता कशाची व्यक्त करायची, हा जर प्रश्न मला विचारला, भक्त प्रल्हादाला प्रश्न विचारला होता की तुझा नारायण आहे कुठे, तर भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं होतं, माझा नारायण नाही कुठे. ह्या प्रल्हादाला जर तुम्ही प्रश्न विचारला की कृतज्ञता कशासाठी व्यक्त करायची, कशाची व्यक्त करायची, तर हा प्रल्हाद सांगेल, कशाची व्यक्त नाही करायची ते मला सांगा. सतत जर तुम्ही कृतज्ञ राहिला तरच तुम्ही आनंदी राहा, हे लक्षात ठेवा.
हे करून बघा. कारण काय होतं माहिती आहे, आपण सतत आपण पुढल्या गोष्टीचा विचार करत असतो, त्यामुळे आपण कधीच सुखी नसतो. या क्षणाला बघा, तुमची सतत तक्रार चालू असते. काय असतं आपली, सतत आपण कंप्लेंट करत असतो, कंप्लेंट आणि कंपॅरिझन, ह्या दोन गोष्टी आपण सतत करत असतो. कंप्लेंट म्हणजे काय, जरा जरी बायकोनी चहा गरम दिला नाही तरी हा चिडला. चहा जरा गरम नाही, थंड झाला, चिडला. आज भाजी बरोबर झाली, चिडला. अरे बघा जरा बाहेर बघा काय चाललंय ते. ज्यांना खायला मिळत नाही ना, त्यांच्याकडे बघा तर काय चाललंय ते. तुम्हाला कळेल की आपल्याला खायला मिळतंय ना, हे खूप मोठी देवाची कृपा आहे आपल्यावर. खरं म्हणजे तुम्ही थोडासा विचार करा, तुमच्याकडे जे जे आहे ना त्याचा विचार करा, आणि जे लोकांकडे नाही त्यांचा विचार करा. आपण नेहमी विचार कोणाचा करतो, ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांचा आपण विचार करत बसतो आणि आपण दुःखी होत राहतो. म्हणून कृतज्ञता कोणाची व्यक्त करायची, हा जर प्रश्न मला विचारला तर मी सांगतो नेहमी, जो आहे, जे आहे, ज्याच्यामुळे आहे आणि जे हवं आहे, सर्वांसाठी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर सर्व गोष्टी तुमच्याकडे येतील. पुन्हा सांगतो, जो आहे, जे आहे, ज्याच्यामुळे आहे आणि जे तुम्हाला हवं आहे, त्या सर्वांसाठी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर ह्या कृतज्ञता चुंबक असल्यामुळे तो संपूर्ण या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेईल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही, एवढी गॅरंटी कृतज्ञता देते. म्हणून मी एका प्रवचनात मागे असं म्हटलं होतं की हुशार माणसं खूप आहेत आणि सगळेच स्वतःला हुशार समजतात, सगळेच स्वतःला बुद्धिमान समजतात. पण सद्गुरूंनी सांगितलं की बुद्धिमंत आणि हुशारी याच्यामध्ये खूप फरक आहे. बुद्धिमान आणि हुशारी, इंटेलिजन्स आणि विजडम, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. इंटेलिजंट माणूस हा शहाणाच असेल सांगता येत नाही, खरं म्हणजे नसतोच, कारण तो स्वतःला खूप मोठा इंटेलिजन्स समजतो आणि शहाणपण त्याच्याकडे कधीच येत नाही. कारण शहाणपण येण्यासाठी तुम्हाला लोकांचं ऐकायला लागतं, ज्ञान घ्यायला लागतं, अनुभव यायला लागतो, हे सर्वातनं शहाणपण निर्माण होतं. पण आपण बुद्धिमान स्वतःला समजतो आणि आपल्याकडे शहाणपणाचं वावडं असतं. म्हणून बुद्धिमान म्हणजे कोण, इंटेलिजंट म्हणजे तज्ज्ञ, स्पेशलिस्ट. इंटेलिजंट म्हणजे तज्ज्ञ. म्हणून जो माणूस तज्ज्ञ असतो तो जर कृतज्ञ राहिला तर तो सुज्ञ होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. जो माणूस तज्ज्ञ आहे म्हणजे बुद्धिमान आहे, तो जर सतत कृतज्ञ राहिला, कारण कृतज्ञ हेच शहाणपण आहे, तो जर कृतज्ञ राहिला तर मात्र तो नक्कीच सुज्ञ होऊ शकतो. आपल्याला सुज्ञ व्हायचे, तज्ज्ञ तर आपण आहोतच, प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये तज्ज्ञ आहेच, पण सुज्ञपणाची कमी आहे. म्हणून कृतज्ञ हेच शहाणपण आहे. म्हणून कृतज्ञ जर तुम्ही राहायला सुरुवात केली तर तुम्ही सुज्ञ व्हाल, म्हणजे खऱ्या अर्थाने शहाणे व्हाल आणि खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. म्हणून आपण जेव्हा यशाचा पासवर्ड म्हणतो, कृतज्ञता हा यशाचा पासवर्ड म्हणतो. आता यश म्हणजे काय असतं, यश म्हणजे काहीतरी डेस्टिनेशन नाही आहे की एकदा मिळालं की संपलं, असं यश नसतं. ही गोष्ट प्रत्येक पावलोपावली आपल्याला लागत असते. लहानपणी यशाची डेफिनेशन वेगळी असते, आणखीन मोठे झाल्यानंतर यशाची डेफिनेशन बदलत जाते आणि आणखीन सिनियर सिटीजन झाल्यानंतर यशाची डेफिनेशन बदलते. म्हणून प्रत्येक आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर यश म्हणजे काय हे जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला प्रत्येकाचं आन्सर वेगळं मिळेल. लहानपणी आपण जर त्याला विचारलं की यश म्हणजे काय, तर तो म्हणणार शाळेमध्ये जर पहिला नंबर आला माझा तर मग मी यशस्वी झालो.
10वीमधला मुलगा सांगणार मी 10वीमध्ये जर 95% मार्क मिळवले तर मी यशस्वी झालो. त्याच्यानंतर त्याला जी प्रोफेशन पाहिजे ते मिळालं की त्याला वाटतं आपण यशस्वी झालो. त्याच्यानंतर त्याला जॉब मिळाला की त्याला वाटतं आपण यशस्वी झालो. त्याच्यानंतर लग्न केलं की त्याला वाटतं आपण यशस्वी झालो. म्हणून आयुष्याच्या किंवा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यश ही गोष्ट बदलत जाते, लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला यश सतत पाहिजे, सतत पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश पाहिजे असतं आणि ते जर नाही मिळालं तर आपण दुःखी होतो. मग हे यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण मोठे झाल्यानंतर आपल्या पुढे एक ध्येय असतं. त्या ध्येयाच्या दिशेने आपण जेव्हा जातो आणि ते ध्येय आपण जेव्हा गाठतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण यशस्वी झालो. मग हे ध्येय गाठताना केवढ्या तरी गोष्टी लागतात. आपल्याला आयुष्यामध्ये एखादा बिझनेस जर आपण केला आणि तो बिझनेस जर सक्सेसफुल करायचा असेल, यशस्वी करायचा असेल, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागतात. कारण सुरुवातीला पैशाचं भांडवल लागतं, नंतर हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला कष्ट करायला लागतात, प्रयत्न करायला लागतात. प्रयत्न करताना बऱ्याच लोकांची साथ लागते, त्याला निर्णय लोक तुम्हाला बरोबर घेऊन जायला लागतात. आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येकाशी संबंध चांगले असायला लागतात. कस्टमर्सची म्हणा, तुमच्या एम्प्लॉईजची म्हणा, सगळ्यांशी संबंध आपल्याला चांगले ठेवावे लागतात. ह्याला रिलेशनशिप म्हणतात. नंतर कम्युनिकेशन आपल्याला चांगलं करता यायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपण एखाद्या बिझनेसमध्ये यशस्वी होतो, लक्षात ठेवा. आणि यशस्वी म्हणजे त्याचं जे टार्गेट असतं तिथपर्यंत तो यशस्वी झालेला असतो आणि पुन्हा तो आपलं टार्गेट वाढवत नेतो. म्हणून यश इज अ प्रोसेस, लक्षात ठेवा. सक्सेस इज अ प्रोसेस, नॉट अ डेस्टिनेशन. म्हणून आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये एकच गोष्ट कायम लागणार आहे, ती म्हणजे कृतज्ञता. हे लक्षात ठेवा. ही कृतज्ञता बरोबर घेऊन तुम्ही जर फिरला, कुठेही जा, या कृतज्ञतेला बरोबर घेऊन जा आणि तुम्ही सक्सेसफुल होता की नाही बघा. आपल्याला काय झालं माहिती आहे, आपल्याला जे आपल्याला मिळतं ना त्याच्याबद्दल आपल्याला किंमत नसते त्याची. म्हणून मगाशी मी बायकोचं उदाहरण दिलं. बायकोबरोबर लोक कशी वागतात ते बघा. आपल्याकडे मी नेहमी सांगत असतो, व्हॉट्सअपवर घरी आल्यानंतर परवाच मी कुठेतरी बघितलं, कुठल्या तरी एअरपोर्टवर कुठे बघितलं, कपल बसलेलं आहे, 2 मुलं आजूबाजूला खेळत आहेत आणि ते दोघेही कपल आपल्या व्हॉट्सअपवर बिझी आहेत कम्प्लिटली. गोव्याच्याच एअरपोर्टला बघितलं. बाजूला ते दोघे बसलेले आहेत, दोघे एकमेकांशी बोलत नाही आहेत, दोघे आपापलं व्हॉट्सअप घेऊन बसलेले आहेत. मुलं बिचारी तिकडून इकडे होत आहेत, त्याच्या जवळ जात आहेत, ते बाजूला त्याला करत आहेत, लक्ष पण देत नाही त्या मुलांकडे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की आपलं कुटुंब हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, तरी आपण त्या बायकोकडे लक्ष देत नाही. नेहमीची ते काय बोलायचं तिच्याशी. दुसरं कोण आलं तर बोलायला इंटरेस्ट असतो, बायकोशी बोलायला इंटरेस्ट नसतो. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलाची किंमत, ज्यांना आहे त्यांना किंमत नाही. ज्यांना मुली झाल्या त्यांना मुलगा पाहिजे, मुलगा झाला त्यांना मुली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे नाही आहे ना ते आपल्याला नेहमी पाहिजे असतं. बायकांच्या बाबतीत बघा ना, ज्यांचे कुळे केस आहेत त्यांना सरळ पाहिजे असतात. मग 5,000 रुपये खर्च करून सरळ करून घेतील, कळलं. आणि ज्यांचे सरळ आहेत ते कुळे करून घेतात पुन्हा 5,000 रुपये देऊन. पुरुषांची केस वेगळीच आहे. आहेत ते टिकवले तरी खूप झाले. माझेच कुळे होते तेव्हा कृतज्ञ राहिलो नाही म्हणून ही परिस्थिती झाली. असो, एकदा एक व्हॉट्सअपवर एक मस्त मेसेज आला होता, आपल्या बायकोला डिलीट करून बघा. हल्ली डिलीट शब्द वापरतो आपण, हल्ली सगळे शब्द वेगळे आहेत, पूर्वीचे शब्द गेलेत. तुम्ही एकदा बायकोला आपल्या आयुष्यामधनं डिलीट करून बघा आणि मग काय होतं ते बघा.
सकाळी उठल्यानंतर ऑफिसला जाताना हे नाही ते नाही, धावा धाव. पण बायको आपली सगळ्या गोष्टी आपल्या हातात आणून देते, किंमत नाही. मग एक दिवस दिलं नाही, उशीर झाला, ओरडा ओरड, काय अक्कल आहे की नाही, अक्कल बिकल काढून मोकळे. सांगायचा मुद्दा काय, बायको आहे त्याची किंमत नाही, मुलं आहेत त्याची किंमत नाही, कशाचीच आपल्याला किंमत नसते. आणि ही किंमत करणं म्हणजेच कृतज्ञता. लक्षात ठेवा, ही किंमत कळणं आणि किंमत करणं यालाच कृतज्ञता म्हणतात. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्याकडे जे जे आहे ना, हे शरीर जे जे आहे, मी मगाशी म्हटलं जे आहे, जो आहे मी नंतर बोलतो, जे जे आहे आपल्याकडे त्याची जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत राहाल सतत, कृतज्ञता हे अनुसंधान पाहिजे, अनुसंधान, सतत स्मरण पाहिजे आपल्याला. सतत कृतज्ञतेने स्मरण करणं हेच खरं म्हणजे जीवनविद्या आहे. जीवनविद्या म्हणजे काय वेगळी नाही आहे. जो माणूस सतत कृतज्ञतेने स्मरण करतो, मग ते सद्गुरूंचं असू दे किंवा आतल्या ईश्वराचं असू दे किंवा आपल्या कुटुंबाचं असू दे, आपल्या शेजाऱ्यांच्या मित्रमैत्रिणीचं, सर्वांचं जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने स्मरण करताना तेव्हाच तुम्ही जीवनविद्या जगता, हे लक्षात ठेवा. जीवनविद्या जगणं म्हणजे काय हो, जीवनविद्या जगणं म्हणजे कृतज्ञतेने सतत स्मरण असणं म्हणजे जीवन जगणं, हे लक्षात ठेवा. म्हणून खरं म्हणजे यशाचा फॉर्म्युला, सुखाचा फॉर्म्युला, आरोग्याचा फॉर्म्युला, कौटुंबिक सौख्याचा फॉर्म्युला एकच, तो म्हणजे कृतज्ञतेने स्मरण. कारण आपण जेव्हा आपल्याला यशस्वी म्हणतो तेव्हा आपण सर्वांगाने यशस्वी होणं गरजेचं आहे. नाही तर काय, इथे घटस्फोट आणि इथे मोठा व्हाईस प्रेसिडेंट, काय उपयोग. म्हणून तुम्ही बिझनेसमध्ये मोठे व्हायलाच पाहिजे, त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुद्धा सौख्य तुम्हाला मिळालं पाहिजे, त्याचबरोबर आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य नसेल तर काहीच नाही ना. म्हणून आरोग्य पण पाहिजे, कौटुंबिक सौख्य पण पाहिजे, आपल्याला सोशल लाईफ पण चांगलं पाहिजे, मित्रमैत्रिणी पाहिजे, आपल्याला जीवनविद्या मिशन पाहिजे, आपल्याला सद्गुरू पाहिजे, आपल्याला जो आहे आतला तो पण पाहिजे. हे जर सर्व पाहिजे असेल ना, तर प्रत्येकाच्या ठिकाणी कृतज्ञतेने स्मरण करा की ते तुम्हाला मिळालंच. समजा सद्गुरूंचं कृतज्ञतेने स्मरण करा, सद्गुरू तुम्हाला मिळालेच. लक्षात ठेवा, ज्यांचं तुम्ही कृतज्ञतेने स्मरण कराल ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होईल. हा नियम आहे, आकर्षणाचा नियम. ज्याचं कृतज्ञतेने स्मरण कराल ती गोष्ट तुमच्याकडे येईल. मग ती वस्तू असू दे, वास्तू असू दे, आत्मवस्तू असू दे, नाही तर वास्तव असू दे. मी 4 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे आत्मवस्तू, त्याला पण वस्तूच म्हणतात. ह्याला वस्तू का म्हणतात माहिती आहे का, कारण जिथे तू म्हणजे तो वास करतो ती वस्तू. म्हणून ही जे आत्मतत्व हे जे आपल्याकडे आहे त्याला आत्मवस्तू म्हणतात. ही आत्मवस्तू असू दे किंवा वस्तू असू दे, कुठलीही वस्तू, मग ते घर असू दे, गाडी असू दे, कुठलीही वस्तू असू दे, ही वस्तू तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञतेने त्याचं स्मरण केलं पाहिजे. त्याचं कृतज्ञतेने स्मरण केलं तरच ती वस्तू तुमच्याकडे आकर्षित होईल. तुम्ही म्हणा हे काय तुम्ही बोलताय, वस्तूमध्ये काय आकर्षण होईल. वस्तूला काय लाईफ आहे, वस्तू कशी काय आकर्षण होऊ शकते. एक लक्षात ठेवा, आज सायन्सनी सद्गुरू जे म्हणतात ते सायन्स मान्य करते. आता मोठ्याने टाळ्या व्हायला पाहिजे. परवाच मी डॉक्टर हेगडे, एक मोठे डॉक्टर आहेत, त्यांचं एक लेक्चर यूट्यूबवर आलं आहे. त्यांनी जे सांगितलं ते सगळं आज रिसर्च सांगतो, जे सद्गुरूंनी 60 वर्षापूर्वी सांगितलेले. त्यांनी सांगितलं इलनेस म्हणजे अनारोग्य, म्हणजे आपलं आरोग्य खराब झालं की आपण त्याला इलनेस म्हणतो.
आणि वेलनेस म्हणजे आरोग्य चांगलं. तर त्यांनी काय म्हटलं आहे, जेव्हा आपण आय म्हणतो तेव्हा इलनेस येतं. हा इलनेसचा पहिला आय. जेव्हा आपण आय आय म्हणतो तेव्हा इलनेस येतो, आणि जेव्हा आपण वी वी म्हणतो तेव्हा वेलनेस येतो, असं सांगितलं. आता ते सगळेजण यायला लागले वीवर. इतके दिवस आय आय करत होते, आता वीवर यायला लागले. म्हणजे आता त्यांनी रिसर्च केला याच्यावर, अमेरिकेत रिसर्च झालेला आहे. आणि आय आय आपण जेव्हा करतो ना तेव्हा आपण इलनेसमध्ये जातो, म्हणजे आपलं आरोग्य खराब होतं. आणि आपण जेव्हा वी म्हणतो तेव्हा वेलनेस येतं. काय एक एक स्टडी केला लोकांनी. म्हणून त्यांनी सांगितले की हेल्थ जर चांगली ठेवायची असेल, बघा कुठे कुठे संबंध आहे. तुम्हाला जर हेल्थ चांगली ठेवायची असेल, आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर त्यांनी सांगितलं की प्रेमाने काम करा. कोणी सांगितलं? सद्गुरूंनी अगोदर सांगितले, लव वर्क. नंतर दुसरं काय सांगितलं, कंपॅशनेट राहा, लोकांची करुणा करा, करुणा. सद्गुरूंनी अगोदर सांगितले. तो एवढंच 2 बोलला, सद्गुरूंनी 7 सांगितले, 7 क सांगितले. सांगायचा मुद्दा काय, त्यांनी आता वेलनेसची डेफिनेशन केली आहे की कंपॅशनेट आणि पॅशनेटली जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमचं आरोग्य चांगलं राहतं, आणि तेच खरं आरोग्य असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आरोग्याचा संबंध आपण कृतज्ञतेशी येतो. कारण आपण जेव्हा कामावर प्रेम करा म्हणतो तेव्हा ते कृतज्ञतेने प्रेम करायचं असतं त्याच्यावर. म्हणून एक लक्षात ठेवा, पूर्वी म्हणायचे माइंड आणि मॅटर असं म्हणायचे. माइंड आणि मॅटर, मन वेगळं आणि वस्तू वेगळी असे म्हणायचे. माइंडवरनंच मॅटर निर्माण होतं असं म्हणायचे. आता ते म्हणतात देर इज नो मॅटर, आहे ते सगळं एनर्जीच आहे. जगामध्ये सगळीकडे जे भरलं आहे ते एनर्जीच भरली आहे, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो. म्हणजे आज जगाने मान्य केलेलं आहे, अमेरिकेमध्ये रिसर्चनी मान्य केलं आहे की देर इज नो मॅटर ॲज सच, एव्हरीथिंग इज एनर्जी ओनली. सांगायचा मतलब काय, की वस्तू असू दे किंवा वास्तू असू दे, वास्तू म्हणजे घर, किंवा वास्तव असू दे, कुठलीही सिच्युएशन असू दे, या सर्व गोष्टीला तुम्हाला जर हँडल करायचं असेल आणि त्याच्यातनं आपल्याला यश मिळवायचं असेल, तर त्याच्यासाठी कृतज्ञतेने स्मरण ही एकच गोष्ट आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञतेने स्मरण. कृतज्ञतेने स्मरण करा तर सर्व दुःखाचं मरण होईल. लक्षात ठेवा, सर्व दुःखाचं मरण आहे. अहंकाराचं मरण सुद्धा त्याच्यातच आहे, कृतज्ञतेने स्मरण करण्यामध्ये. म्हणून कुठली वस्तू ही तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते, कारण त्याला पण एनर्जीच आहे. आपल्याला जगदीशचंद्र बोसनी सांगितलं की प्रत्येक वनस्पतीमध्ये लाईफ आहे आणि प्रत्येक वस्तूमध्ये लाईफ आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आपण ती वस्तू नुसती कृतज्ञतेने त्या वस्तूबद्दल जरी आपण बोललो, कृतज्ञतेने आपण त्याचं स्मरण केलं, तरी ती वस्तू आपल्याकडे येऊ शकते. एवढी ताकद या कृतज्ञतेमध्ये आहे. करून बघा, सगळ्या गोष्टी करून बघण्यासारख्या आहेत. म्हणून सद्गुरू म्हणतात, जे जे तुझ्याकडे आहे, म्हणजे कुटुंब आहे, हे शरीर जे देवाने दिलेलं आहे, या शरीराबद्दल सतत कृतज्ञ राहा. प्रत्येक पार्टबद्दल कृतज्ञ राहा, प्रत्येक पार्टबद्दल. बिलियन्स ट्रिलियन्स सेल्स आपल्या ह्याच्यामध्ये आहे. प्रत्येक सेलसाठी तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे. प्रत्येक सेल तुम्हाला यशस्वी करून देईल. कारण हे सगळे सेल एकमेकाशी कोऑर्डिनेट करत असतात, सगळे ऑर्गन एकमेकाशी कोऑर्डिनेट करत असतात. सगळं काहीतरी अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि हे सगळं जर तुम्हाला नीट ठेवायचं असेल तर कृतज्ञतेने प्रत्येक अवयवाचं स्मरण करा, प्रत्येक अवयवाचं. म्हणून सबंध दिवस बसून करायला नको स्मरण. मग त्याच्यासाठी सद्गुरूंनी काही आयडियाज दिलेले आहेत आपल्याला. जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलाही तुमचा अवयव वापरता तेव्हा त्या अवयवाची कृतज्ञता व्यक्त करा आणि वापरा.
सकाळी तुम्ही उठला हे एक मोठं काय म्हणतात त्याला, आपल्यासाठी खूप सुखाचा दिवस आहे तो. सकाळी उठल्यानंतर डोळे उघडल्यानंतर आपल्याला दिवस दिसतोय, हे एक मोठं आपल्यासाठी भाग्याचं लक्षण असतं. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं जर कृतज्ञतेने स्मरण केलं तर तुमचं आयुष्य क्षणाक्षणाने सुखी आणि यशस्वी व्हायला लागेल. क्षणाक्षणाला आणि क्षणाक्षणाने म्हणजे काय, प्रत्येक क्षण हा सुखी असेलच आणि प्रत्येक क्षणाक्षणाने तुम्ही आणखीन यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात करा. मग ह्याच्यासाठी काय, आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे कुटुंब आहे, आपल्याकडे शरीर आहे, आपल्याकडे मित्रमैत्रिणी आहेत, आपल्याकडे आपले सहकारी आहेत, सगळे आहेत, संस्थेमध्ये काम करताना कार्यकर्ते आहेत. ह्या प्रत्येकाचं जर तुम्ही कृतज्ञतेने स्मरण केलं तर ते सगळेजण एकमताने एक दिलाने काम करतील. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.